त्यावेळेस तुम्ही रेझ्यूम बिल्ड करतात. रेझ्यूममध्ये तुमचं करिक्युलम तर तुम्ही ॲड करतातच, बट ट्राय टू हॅव 2 or 3 प्रोजेक्ट्स ॲज वेल इन युअर रिझ्यूम प्रोफाईल. तर रिझ्यूममध्ये ज्यावेळेस तुम्ही लँग्वेजेस शिकताय, तर प्रत्येक लँग्वेजमध्ये तुमचा एक प्रोजेक्ट तुम्ही केला पाहिजे. मग तो प्रोजेक्ट छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, बट तो तुम्ही स्वतः केला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा कॉलेज स्टुडंटमध्ये मी बघतो, की तुम्ही कॉपी पेस्ट करून प्रोजेक्ट बनवताय आणि तो तुम्ही डेमो देतात, मार्क मिळवताय, बट तुम्ही शिकला नाहीयेत त्याच्यामध्ये काय. तर शिकण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही लँग्वेज शिकताय, तर त्या लँग्वेजमध्ये एक प्रोजेक्ट, छोटासा तरी प्रोजेक्ट स्वतः तयार करण्याचा ट्राय करा. ज्यावेळेस समजा तुम्ही जावा शिकताय, तर जावामध्ये तुम्ही यूआय बनवू शकता, त्याच्यानंतर बॅकएंड बनवू शकता. यूआयसाठी तुम्ही अँग्युलर जेएस किंवा रिॲक्ट जेएस असे टर्मिनॉलॉजीज और टेक्नॉलॉजीज यूज करू शकता. HTML, CSS या सुद्धा आहे. MySQL हे डेटाबेस कनेक्टिव्हिटी किंवा स्टोरेजसाठी यूज करू शकता. तर हे सगळं एकत्र करून तुम्ही एक प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने करू शकता. लिनक्स प्लॅटफॉर्मसाठी सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट काही डेव्हलप करू शकता. तर